दान संत समागमे धरावे आवड करावे तातडी परमार्थाची। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जीवनामध्ये संतांची संगत होती। माझ्या वडिलाचे मिराशी हा, आणि मग जर माझ्या वडिलाची जर वारीची आणि घराची जर परंपरा असेल तर संतांची संगत झाल्याशिवाय आणि परमार्थाची आम्हाला आवडी देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा। अरे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि गळ्या बुक्का कपाळाला बुक्का लावा। आणि हेच करत असताना तुकोबराय फक्त आणि फक्त त्या संत महात्म्याच्या संगतीमध्ये म्हणजे त्यांना फक्त तो जगाचा चालक मालक युगे 28 युगे विठेवरती उभा आहे। कधीपासून तुम्ही जागे आहे का झोपले मला जर कळू दे गड्या। जागे आहे ना? मला सांगा इथं बसलेल्या पैकी असं कोणी आहे की देव आवडतो? त्यांनी बोट वर करा पटकन, वेळ कमी मॅडम। इथं बसलेल्या पैकी किती जणांना देव आवडतो? त्यांनी बोट वर करा। आता इथं बसलेल्या पैकी देव कुणाला आवडत नाही? त्यांनी बोट वर करा। काय बोलतो कळलं का तुम्हाला? देव कुणाला आवडत नाही त्यांनी बोट वर करा। आता इथं बसलेल्या पैकी असं कुणाला वाटतं की जगाचा मालक आपल्या घरी यावा? त्यांनी बोट वर करा। जगाचा पंढरीशी पांडुरंग परमात्मा आपल्या घरी यावा असं किती जणांना वाटतं? बोट वर करा। आता इथं बसलेल्या पैकी असं कुणाला वाटतं की देवानं आपल्याला घरी घेऊन जावं? बोटवर की अरे आपल्याला देवानं घरी न्यावं म्हणजे कुठं? स्वर्गात न्यावं असं कुणाला वाटतं? आजी म्हणजे म्हणावं आणि मग त्या संतांची संगती, संत संगतीचे काय सांगू शोक आपणा किंवा संतांच्या संगतीत जायला पूर्वजन्मीचं पुण्याई असावे लागते आणि पूर्व पुण्याई किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी देवाच्या संगतीत आणि संतांच्या संगतीत यायला पूर्व पुण्याई असावे लागते। पूर्व पुण्याईच्या असल्या कारणानं देवाची संगत आम्हाला लाभत असते। आणि जर संगत संतांची करायची असेल, देवाजवळ जायचं असेल तर खऱ्या अर्थानं अगोदर कुणाची भेट व्हावी लागते? तर ते म्हणजे संतांची भेट व्हावी लागते। कारण डायरेक्ट तुम्हाला देवाचं दर्शन होत नाही। आणि जर तुम्ही हॉस्पिटल मध्ये गेला तर डायरेक्ट तुम्हाला डॉक्टर पाशी जाता येत नाही। अगोदर कंपाऊंडरला भेटावं लागतं भाऊ, अगोदर कंपाऊंडरला भेटावं लागतं आणि मग डॉक्टरची काय हनुमान महाराज भेट करून दिली जाते। तसंच आहे, अगोदर आमच्या संत महात्म्यांपाशी जावं लागतं, त्यांची भेट